पुण्यामध्ये पुन्हा एकदा वाढत्या गुन्हेगारीचा सुळसुळाट आपल्याला बघायला मिळतोय. आणि आता 2 दिवसांपूर्वीच एका युवकासोबत मारहाणीची घटना घडली होती आणि ती मारहाण इतकी जबरदस्त झाली होती की त्या व्यक्तीला टाके देखील पडले होते आणि त्याला खोल जखमा देखील झाला. तर आपल्यासोबत ती स्वतः व्यक्ती देखील आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तसं बघायला गेलं तर चतुर्शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेली ही घटना होती. त्याच्यामुळे आता आपण चतुर्शृंगी पोलीस स्टेशनच्या एक्झॅक्टली बाहेर आहोत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमकं काय घडलं होतं. दादा, 2 दिवसापूर्वी ही जी घटना घडली होती नेमकं काय कारण होतं की तुम्हाला त्या माणसांनी येऊन मारहाण केली आणि ती माणसं तुमच्या ओळखीची होती का? नाही, पहिली गोष्ट तर ते माझ्या ओळखीचे नव्हते आणि भांडणं होण्यासारखे असं काही कारणच नव्हतं. तो जो ब्रिज आहे तो ब्रिज सध्या तिथं काम चालू असल्यामुळे ते ब्रिज बंद आहे. तर त्या ब्रिजवर आम्ही रोज रात्री वॉकिंगला जातो. तर त्याचप्रमाणे मी माझ्या इंटरव्ह्यूला द्यायला गेलो. मी माझा इंटरव्ह्यू देऊन त्या ब्रिजवर येऊन बसलो होतो. तिथं मी वॉकिंग वगैरे केली. आम्ही मित्रांसोबत असतोच तिथं. आणि त्यानंतर जेव्हा मला तिथनं निघायचा वेळ झाला तेव्हा निघताना माझ्या गाडीचा स्टँड खालीच राहिला होता. तर त्याच ग्रुपनी त्या 8-9 जणांचा ग्रुप होता तो. आणि त्याच ग्रुपच्या एका त्यांच्यातल्या एकाने आवाज दिला की दादा तुझा स्टँड खाली आहे. मग त्या स्टँड मग मी त्या गोष्टी मी त्यांना रिप्लाय दिला की बाबा ओके बॉस म्हणून त्याला रिप्लाय दिला. आणि त्यानंतर जेव्हा मी तिथनं निघायला तेवढ्यात नाही एकाने मला शिवीगाळ केली त्या गोष्टीवर किंवा पुढे जा या याच्यावर शिवे दिले त्यांनी. आणि त्याच्यावर मी जाब विचारले की तुम्ही मला शिवी का दिली. तर त्या लोकांनी डायरेक्ट मला मारायला सुरू केली. आणि मारणं असं झालं की 8-9 लोक असल्यामुळे तिथं मी एकटा होतो. माझ्यासोबत कोण माझे सहकारी मित्र कोणच नव्हते माझ्यासोबत. आणि त्यांनी त्याच ह्याचा संधीचा फायदा घेतला वाटतं मला. आणि माझ्या गळ्यातली जी चेन होती ती पण त्यांनी त्याच ह्याच्यातनं वडून घेतलेली आहे. आणि जेव्हा मी तिथनं निघालो तर मारहाण जेव्हा चालू होती त्या लोकांनी मला हत्यारांनी पण मारले. जेणेकरून मला 2 टाके पडलेले आहेत. टोटल 6 टाके पडलेले आहेत मला. 6 टाके पडले. बिअरचे बॉटल फेकत होते, दगड पण फेकत होते त्यासोबत ते लोकांनी. आणि त्यात जसं मला चान्स भेटला मी तिथून पळून गेलो. आणि जेव्हा मी तिथून पळून गेलो माझा मित्र मला रस्त्यात भेटला. त्यांनी मला एसआय हॉस्पिटलला नेलं. मग हे सगळं झालं त्यानंतर तिथली आता तसं दादा चतुर्शृंगी पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही कंप्लेंट द्यायला त्या दिवशी रात्री आला होता का? मग मी स्वतःच आलतो. मी स्वतः त्याच दिवशी? त्याच दिवशी रात्री स्वतः मी आलतो कंप्लेंट देण्यासाठी. त्यांनी माझी कंप्लेंट घेतली. त्यावेळेस त्यांनी काही हे केलं नाही. पण ज्यानंतर त्यांची प्रोसेस चालू झाली इन्व्हेस्टिगेशनची तर मला असं दिसतं त्यांनी काही इन्व्हेस्टिगेशन केलेलं नाही. 8 ते 9 लोकांचा ग्रुप होता ज्यांनी मला मारलेलं आहे. आणि त्यांनी फक्त 2 जणांना अरेस्ट केलं, पकडून आणलं होतं. आणि ते पण 2 लोक त्यांनी मला वाटतं 6 ते 7 तासामध्ये सोडून दिलेले. आणि 8 ते 9 लोक ग्रुप आणि ते पण जे लोक शोधून आणले ते आम्ही स्वतः त्याला शोधून दिले की बाबा हा माणूस इथं राहतो. तुम्ही शोधून त्यांना दिले ताब्यात? मित्र हे लोकांनी एवढे केलेले की त्यांच्यामुळे ते लोक भेटले की कोण कुठं राहते. थोडक्यात बोलायचं झालं तर पोलिसांचा प्रतिसाद कशा पद्धतीने होता? त्यांचा प्रतिसाद एकदम कॅज्युअल प्रोसेस हे होता. त्यांचा एकदम कॅज्युअल अप्रोच होता. आणि त्यांनी जे कलम त्यांच्यावर गुन्हे दाखल केले ते एवढे कॅज्युअल म्हणजे असं दाखल केले की ते लोक लवकरात लवकर कसं सुटता येईल त्यांनी त्यांच्या साईडून गुन्हे दाखल केलेले आहेत. तर पण 6 ते 7 कलम तर त्यांच्यावरती लावलेली एफआयआर मधून आपल्याला दिसतंय. कलम असे आहेत की बाबा टेबल जामीन होईल ह्या प्रकारचे त्यांनी कलम दिलेले आहेत. अच्छा, आणि हे जे मला गाव झालेत मी डॉक्टर काढून दाखवा ना कसं लागलं. फोकस करायचं. हे ज्या दिवशी मला जखम मारलं गेलं त्या दिवशी पोलीस हॉस्पिटलमध्ये काढलेला फोटो आहे जखमेचा. आणि हे उपचार आज मी जेव्हा ड्रेसिंग करायला गेलो हे मला 6 टाके पडलेले आहेत. जे या ठिकाणी आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने मारलं गेलं होतं. जेव्हा ती जखम झाली होती तेव्हा परिस्थिती अशी काही होती ती याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकताय. आणि ड्रेसिंग करताना नंतरचे हे असे होते. थोडक्यात 6 टाके त्या मारामारीमुळे इथे पडले होते. आणि मग जरा जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलात मग आता इथले पीआय कोण आहे? पीआयचं काय म्हणणं या गोष्टीवरती? पोलिसांनी तर जसं तुम्ही म्हणता त्यांना लगेच सोडून टाकलं म्हणजे जे बेलेबल जसं आहे त्यांना ऑफिस दाखल केलं गेलंय त्याचं. आणि पीआय साहेबांना मी ते पण सांगितलंय की मला जे मारलंय तर माझं एवढं त्यांना जेवढी कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण की शिक्षा झाल्याशिवाय माणूस सुधारणार नाही. तर त्यामुळे मी त्यांना सांगत होती कमीत कमी त्यांना अशा ऑफर द्या की त्यांना बेल घेण्यासाठी कोर्टापर्यंत गेले पाहिजे. त्यांनी असे जामीन दिलेत की ते इथं सुटून गेले. तुमचं आणि त्या मुलांचं काही थोडंफार पण आधीची ओळख नव्हती किंवा वैर वगैरे असं काय होतं ना? काही वैर नाही ना ओळखीचं मन मला त्यांचं नावही माहित नाही. तुमचं ग्रुप आणि त्यांचा ग्रुप असं काय एकमेकांशी वॉर वगैरे काय? काही नाही असं ग्रुपच नाही. मी स्वतः लॉचा स्टुडंट आहे. मी ILS मध्ये फर्स्ट इयरला स्टुडंट आहे. आणि जर आता मला माझ्यासाठी न्याय घेण्यासाठी जर एवढा त्रास होता तर सामान्य माणसाला किती त्रास होता हे आपण विचार करू शकता. तर ह्यांच्याकडनं काय मला असं सपोर्ट होतं असं ते ज्या लोकांनी मला हल्ला केलाय ज्या लोकांनी मला त्रास दिला त्या लोकांच्या साईडनच त्यांचं सगळं चाललेलं. पण आता तुम्ही जसं मगाशी देखील म्हणलात की पीआयचं पण काहीतरी वेगळंच म्हणणं होतं. तर नेमकं म्हणणं काय त्यांचं? मी तर सुरुवातीला त्यांना काय म्हणलेलं की बाबा त्यांच्यावर एक तर 307 गुन्हा दाखल करा कारण की माझ्या तर रक्त पडलेलं आहे. 307 गुन्हा दाखल करा. 307 म्हणजे नेमकं काय? हाफ मर्डरची केस.
हा, कारण की तिथनं जेव्हा मी पळून गेलो त्यावेळेस ते लोक थांबलेले आहेत. जर मी तिथं थांबून असतो ते लोकांनी मला अजून मारले असते. हे त्यांचं आहे. आणि माणूस त्यांचा असं मी या गोष्टीसाठी त्यांना हे पण सगळे दारू पिलेले होते. दारू पिलेले आणि ड्रग्स गांजा हे पण घेत होते. आणि त्यावर म्हणजे त्यांना सांगितलं रस्त्यावरती उभं राहून दारू पिऊन एखाद्या माणसाला मारून अजून जे काही गोष्टींचं ते कन्झम्पशन करत होते, म्हणजे पब्लिक प्लेसवरती ज्या गोष्टींचं कन्झम्पशन झालं नाही पाहिजे ते त्या ठिकाणी करत होते. प्लस जेव्हा ह्यांनी त्यांना विचारण्यात आलं की ओके बॉस म्हणून ते पुढे निघून चालले होते, प्लस त्यांना शिवी देऊन थांबून मारहाण करण्यात आली होती. अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी देखील घडल्यात. दादा मग PI साहेब जसे तुम्हाला म्हणाले, मग त्याच्या पुढे तुम्ही जाऊन काय तुमची प्रतिक्रिया होती त्या गोष्टीवर? मेन तर माझं त्यांचं होतं की कमीत कमी त्यांच्यावर 307 गुन्हा दाखल करा. त्यांचा रिप्लाय असा होता की ते तुला ओळखत नाही तर आम्ही तुझा आणि त्याचं काय परस्पर ओळख नसल्यामुळे 307 गुन्हा बसणार नाही. माझं तर असं म्हणणं आहे की माणूस मेल्यानंतरच तुम्ही 302 गुन्हा दाखल करणार आहे का? आता त्यांनी मला मारूनच टाकले असं त्यानंतर मला न्याय भेटणार होता का? मला लागलंय काही मी स्वतःहून मारून घेतलेलं नाही. हे मला टाके बसलेत तर माझं फक्त विनंती एवढी आहे की जे काय असेल मला न्याय पाहिजे, मला न्याय मिळवून दिलं पाहिजे. आणि आपले जे पुण्याचे कमिशनर आहे अमितेश कुमार साहेब, तर त्यांनी जे त्यांचं धोरण आहे की पुण्याला हे गुन्हेगारी मुक्त केलं पाहिजे. तर मला पण अशी विनंती आहे की अमितेश साहेबांना ही विनंती आहे की त्यांनी मला न्याय मिळवून दिला पाहिजे. तर या ठिकाणी तसं बघायला इथले PI कोण आहेत? PIचं नाव काय? उत्तम भजनावळे साहेब. उत्तम भजनावळे सरांना मला इकडे एक प्रश्न विचारायचा आहे की जर एवढी ही का मायनर केस नाहीये, मारामारी झालेली आहे, साधी मारामारी नाही तर एका अननोन व्यक्तीकडनं एका अननोन व्यक्तीला झालेली मारहाण आहे. आणि ह्याचं रूपांतर आपण बघू शकतो की यांना जसं आपण या फोटोमध्ये देखील बघितलंय की कशा पद्धतीने किती खोल जखमा त्यांना झाल्या आहेत. मला इथे PIंना प्रश्न विचारायचा विथ ड्यू रिस्पेक्ट की या गोष्टीची सखोल तपास का केला जात नाहीये? आणि पुढे जाऊन म्हणजेच आपण पुणे शहराला, पुणे पोलिसांनी देखील असं आश्वासन दिलं होतं की पुणे शहराला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पुणे पोलीस कायम तत्पर होते आहेत. मग या केसमध्ये असं काय होतंय की पुणे पोलिसांना या केसमध्ये व्यवस्थित त्यांना लक्ष देता येत नाही किंवा बेलेबल सेक्शन्स लावून त्या माणसांची चौकशी करून लगेच त्यांना सोडण्यात देखील आलंय? त्यांना तिकडे बसून ठेवून त्यांच्यावरती का कुठले अजून गुन्हे दाखल केले नाहीत? कुठले म्हणण्यापेक्षा रेलेव्हंट गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत? आणि एवढं मारहाण होऊन सुद्धा ते आता मोकाट सुटलेले आहेत, मोकाट फिरत आहेत ते. तर या गोष्टीवरती आता हे झोन 4 पडतं. रजनीकांत साहेब देखील या झोन 4 वरचे DCP आहेत. रजनीकांत सर, तुम्हाला देखील एक रिक्वेस्ट राहील की या गोष्टीमध्ये तातडीने तुम्ही तुमचं पुढची पावलं जी आहेत ती लवकरात लवकर या गोष्टीबद्दल घ्यावी. कारण की जर आता आपण बघितलं की हे लॉचे स्टुडंट आहेत, जर लॉचे स्टुडंट जर अस्पायरिंग जे लॉयर्स आहेत पुढे, जर त्यांची जर ही अशी कंडिशन असेल तर सामान्य माणसांनी बघायचं कुठं, हा एक मोठा प्रश्न येतो उपस्थित होतोय. या घटनेबद्दल तुमची देखील काय मत आहेत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुक आशिष.